मंडी मतदारसंघातून निवडून आलेला खासदार कंगना राणावतजी या महाराष्ट्र सदनमध्ये गेल्या आणि तिथे त्यांनी राहण्यासाठी रूमची विचारपूस केली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री जिथे राहतात त्या रूमची पण तिने विचारपूस केली। तिथून त्यांना नाही सांगितल्यात आलं आणि ते सगळ्या विचारपूस करून आपल्या लोकांना विचारून त्या तिथून निघून गेल्या। महत्त्वाचं म्हणजे त्या प्रशासनाने किंवा त्या महाराष्ट्र सदनच्या लोकांनी त्यांना नाही सांगितलं आणि ते निघून गेल्या। आता त्या ह्या गोष्टीवर मिरच्या लागलेल्या संजय राजाराम राऊतनी कालपासून ट्विट केलं। आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये उगाच वायफळ बडबडत करत होते की हा अशा कसा करू शकतात, मग त्यांना कुठे रूम मिळू शकते, मग त्याने अहो त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत, तुमच्यासारख्या बॅकडोर एंट्रीवाले खासदार नाही आहेत। आणि अगर हा मुद्दा तुम्ही काढतच असाल तर मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयावर सचिन वाजे हा किती दिवस राहायचा, त्याच्या बॅगा घेऊन राहायला यायचा का, त्याला कुठली खोली त्याच्यासाठी देऊन ठेवलेली। मग एक निवडून गेलेला खासदार ज्या लोकांमध्ये निवडून जातात त्यांनी आल्या, फेरफटका मारला, विचारपूस केली, त्यांना नाही सांगितलं, त्या निघून गेल्या। पण सचिन वाजे ज्या मुख्यमंत्रीच्या निवासस्थानी जे आठवड्या येऊन राहायचे, बॅगा भरून यायचे, त्याचं उत्तर तुम्ही कधी देणार? त्याच्याही पुढे जाऊन थोडी माहिती देतो। आता तुम्ही तो विषय छेडलायत म्हणून की हे महाशय ज्या खासदार निवासस्थानी किंवा बंगल्यामध्ये राहतात दिल्लीमध्ये, तिथे कुठली बॉलिवूडची कलाकार किती दिवस येऊन राहिली ह्याची अगर थोडी माहिती आम्ही बाहेर द्यायची का? जे उडत कानावर आलेलं आहे। म्हणून संजय राजाराम राऊतने समजून घ्यावं की हमाम में सब नंगे है, उगाच वायफल बडबड करू नका। मग कोणाच्या बंगल्यावर कुठली बॉलिवूड नटी येऊन राहायची ह्याची पण माहिती मग बाहेर आम्हाला काढायला लागेल। दुसरं म्हणजे पुण्यामध्ये जे काही ड्रग्सचं प्रकरण उघडं आलं, म्हणजे जे काही त्यांना एक्सपोज झालाय त्यावर मग उडता नाशिक, उडता पुणा आणि मग देवेंद्र फडणवीसजी ह्याला कसे जबाबदार आहेत, पालकमंत्री कसे जबाबदार आहेत, गेल्या 5 वर्षामध्ये किती कोण पोलीस कमिशनर होतं। पण कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतना हे माहीत नाही ते गेल्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष हे महाविकास आघाडीची सत्ता होती। तुमचे मालक उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते। मग त्या 2.5 वर्षा कालावधीमध्ये या ड्रग्स थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आपण लोकांनी काय काय केलं? थांबवू शकलात? प्रयत्न केलेत? अहो तुमचे गृहमंत्री अनिल देशमुखजी तर वसुलीच्या चार्जमध्ये त्याला जेलमध्ये जायला लागलं। आणि उडता पंजाब आणि उडता नाशिक बोलण्या अगोदर पहिला उडता मातोश्रीबद्दल विचार करा। तुमच्या मालकाचा मुलगा हा या ड्रग्ज लोकांबरोबर कुठे कुठे असतो, त्याचे परिणाम सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियनमध्ये कसे येतात, कोण कोणाला रिझवी कॉलेजच्या बांद्राच्या रिझवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये कशासाठी भेटतात, हे कधीतरी तुमच्या मालकाच्या मुलाला विचारा, त्याची थेरं थांबवा आणि मग उडता
पुणे आणि उडता नाशिक बद्दल बोला. पहिलं ड्रग्ज आणि हे वाकीच्या अंमली पदार्थ चे धागेदरे शोधायचे असतील ना, तर पहिलं पाऊल हे मातोश्रीवरून टाका, 3ऱ्या माळ्यावरून. तिथून खूप काही धागेदोरे कळतील आणि मग तिथून तुम्हाला कळेल की कुंपणच शेत खातंय. आणि मग त्यानंतर ड्रग्जवर बोलण्याची हिंमत संजय राजाराम राऊत कधीच करणार नाही, एवढं विश्वासाने सांगतो. ना कंगना राणावत या मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की कंगना राणावत एवढ्या मोठ्या आहेत की खरं तर त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये सूट द्यायला हवं. हो, मी तेच बोलतो ना, तुमच्यासारखी सवय अन्य लोकांना नाही आहे. तुमच्या खासदार, दिल्लीच्या खासदार बंगल्यामध्ये कोण कुठे येऊन राहते, कुठली बॉलिवूड कलाकार कुठल्या शूटिंगच्या तारखेप्रमाणे येऊन तिथे राहते. मग ह्याही गोष्टी थोडी बाहेर जनतेला कळल्या पाहिजेत. कंगना राणावतजींना राष्ट्रपती भवनात राहून दे किंवा हिमाचल प्रदेशमध्ये राहून दे, पण तुमच्या बंगल्यामध्ये जो बॉलिवूडचा तमाशा होतो त्याहीबद्दल थोडे फोटोग्राफ आणि व्हिडिओ मग आम्हाला बाहेर काढायला लागतील. मी जरी कसाबला फाशी देण्यामध्ये माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीसाठी फासावर लटकवण्याचं काम भाजपनं केलं, हे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना समोरून सांगावं लागेल, नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुसता येणं कठीण आहे असं संजय राऊत म्हणतात. हो, पण उज्ज्वल निकमजी ज्यांनी कसाबला फाशी देण्यामध्ये मदत केली सरकारची, ते तरी आमच्या बाजूने आहेत. पण असंख्य अतिरेकींची कोर्टामध्ये बाजू घेणारे माजिद मेनन नावाचे वकील हे तुमच्या शरद पवार गटामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि मांडीला मांडी लावून बसतात. आम्हाला उज्ज्वल निकमजींच्या केलेल्या कामा आणि कार्याबद्दल अभिमान आहे. पण हे जे काही मेनन नावाचे वकील आहेत, सिनियर वकील आहेत, त्यांनी आतापर्यंत किती अंडरवर्ल्डच्या लोकांची बाजू घेतली, बॉम्बस्फोटच्या बॉम्बस्फोट असलेल्या आरोपांची लोकांची बाजू घेतली अतिरेक्यांची, ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत, आमच्या नाहीत. त्याबद्दल पहिलं उत्तर द्या आणि मग उज्ज्वल निकमजींना सल्ले द्या. पुणे आणि नाशिक ही दोन शहरे ड्रग्सच्या विळख्यात पूर्णपणे सापडली आहेत आणि हे ड्रग्स गुजरातवरून येत आहेत हे सिद्ध झालेलं आहे. गुजरात हे ड्रग्सचं सर्वात मोठं केंद्र आहे असं संजय राऊत म्हणतात. गुजरात मोठं केंद्र आहे की मातोश्री, कलानगर मातोश्री 3रा मजला हा मोठं केंद्र आहे. ह्याची जरा चौकशी नीट झाली पाहिजे. तुमच्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी बँड्राच्या रिजवी कॉलेजच्या मागच्या गलीच्या बंगल्यामध्ये काय करत असतो. मग आता उडता पंजाब नंतर उडता मातोश्री असा एक चित्रपट आम्ही काढायचा का. तिथून खूप काही धूर बाहेर येईल, मग कळेल. पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे केंद्र होतं, पण आज दुर्दैवाने गुन्हेगारी अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं होऊ पाहत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यावेळेचे पालकमंत्री आहेत असं संजय राऊत. गेल्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष तुमच्या महाविकास आघाडीची सत्ता होती. तुमचाच मालक हा मुख्यमंत्री होता, तुमचेच गृहमंत्री अनिल देशमुख होते. मग त्या 2.5 वर्षाचा पण हिशोब हा कोणीतरी केला पाहिजे की नेमकं त्या 2.5 वर्षामध्ये पुण्यामध्ये ड्रग्ज हा विषय थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले काय करून दिले नाही. कारण का ह्याच्या मालकाचा मुलगा हा तेव्हा पण पुण्याला काय काय करायचं आहे, कधीतरी 5 स्टार हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले ना, जंगली महाराज रोडचे सगळे बाहेर येतील. म्हणून संजय राजाराम राऊतने ड्रग्ज या विषयावर बोलून स्वतःच्या मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये असा मैत्रीचा सल्ला देतो. ड्रग्सच्या या प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांचं एक स्टेटमेंट आलं होतं की मी पालकमंत्री असताना एवढ्या मोठ्या घटना नव्हत्या. त्यावर संजय राऊत असं म्हणतात की असं बोलून त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही. जरी ते पालकमंत्री नसले तरी गृहमंत्री त्यांचे आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत. आमचे गृहमंत्री सक्षम आहेत.
आमचे मुख्यमंत्री पण सक्षम आहेत आणि आमचे अजितदादा पण सक्षम आहेत. तुमच्या महाविकास आघाडीच्या वसुली सरकारपेक्षा आमचं हे महायुतीचं सरकार निश्चित सक्षम आहे. म्हणून हे ड्रग्ज माफिया असो किंवा अंमली पदार्थ विकणारे कोणी असो, त्याला कोणालाही पाठीशी घालणार नाही. वेळ आली तर चौकात फाशी देऊ अशी भूमिकेचं आमचं सरकार आहे. आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा गाजू लागतोय. मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली. एक परत तुम्हाला सांगतो, तुम्ही हे लिहून घ्या, ॲफिडेव्हिट करा. मुस्लिम धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही, हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्येच लिहिलेलं आहे. पण मुसलमान धर्मामध्ये असलेली जी विविध जाती आहेत, जसं हिंदू धर्मामध्ये विविध जाती आहेत ना, तसं मुसलमान धर्मामध्ये विविध जाती आहेत. मुसलमान धर्मामध्ये पण श्रीमंत आहेत, त्यांना आरक्षणाची गरज आहे का? 8-8, 9-9 गाड्या आहेत, 10-10, 15-15 बंगले आहेत, त्यांना आरक्षणाची गरज आहे का? यापेक्षा मुसलमान धर्मामध्ये उदाहरण असलेली पसमंदा जात ही फार गरीब जात आहे, त्याचा उल्लेख पंतप्रधान मोदीजींनी पण केलेला. त्या समाजाला, त्या जातीला आरक्षण द्या ना. मग तुम्हाला पूर्ण मुस्लिम धर्माला कशाला आरक्षण पाहिजे? म्हणजे जे श्रीमंत आहेत, ज्यांच्या घरामध्ये 10-10, 15-15 मुलं आहेत, त्यांच्याकडे 15-15, 20-20 गाड्या आहेत, 10-10 दुबईमध्ये बंगले आहेत, त्यांना पण आरक्षण कशाला पाहिजे तुम्हाला? याच्यापेक्षा त्याच्यातले असलेली गरीब जात, पसमंदासारखी अन्य शेतकरीची पण जात आहे, त्या जातींचा अभ्यास करून त्यांना आरक्षण द्या, कोणाला हरकत नाही. पण मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही आणि आम्ही मिळून देणार नाही. ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आता गाजतोय. जालन्यात आणि परभणीत ओबीसी नेत्यांशिवाय इतर समाजातील नेत्यांनी प्रवेश करू नये अशा प्रकारचे फलक लागले. परत एकदा स्पष्ट सांगतो, आमचे महायुती सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल. कोणालाही, तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट काढून बघा, आमच्या उपमुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट बघा, किंवा कोणाची, कुठल्याही दुसऱ्या समाजाला, प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या 1% आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. तसं 10% आरक्षण दिलेलं आहे. माझ्या स्वतःच्या वडिलांनी मराठा आरक्षण कुठल्याही दुसऱ्या समाजाला हात न लावता आरक्षण देऊन दाखवलेलं आहे राणे समितीच्या अनुसार. म्हणून ओबीसी समाजाला काही घाबरण्याची गरज नाही. तुमच्या आरक्षणाला संरक्षण देणारं सरकार आहे आणि मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण देणारं हे सरकार आहे, एवढं निश्चिंत राहा. जातीपातीचं हे राजकारण फार कठीण आहे आणि भयंकर आहे असं राज ठाकरे म्हणतात की ते शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सुद्धा येणार आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की हिंदू समाजामध्ये हे जे काय फाटाफूट होतंय ना, ह्याचं नुकसान हिंदूंना, धर्मालाच होणार आहे. एका बाजूने मुसलमान धर्माला आरक्षण मागितलं जात आहे, दुसऱ्या बाजूला हिंदू धर्माच्या जातींमध्ये आरक्षणाची स्पर्धा लागलेली आहे. तर ह्याच्यामध्ये सुजाण हिंदू समाजाने विचार करावा की नुकसान कोणाचं होत आहे. मागणी मुसलमान धर्माला आरक्षण द्या आणि इथून मराठ्यांना आरक्षण द्या, ओबीसींना आरक्षण द्या, धनगरांना आरक्षण द्या, हे विविध जातीला आरक्षण मागितलं जात आहे. एक पण मुसलमान धर्मामध्ये असलेली जात ही आरक्षण मागत नाहीये. हा विचार हिंदू धर्माच्या सुजाण आणि समजूतदार नागरिकांनी केला पाहिजे. विधान परिषद निवडणुकीत कोणाचे पारडे जड असतील असं वाटतंय, तर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वाटते? मला असं वाटतं ह्याच्याबद्दलची भूमिका लवकरच स्पष्ट होईल आणि त्यावर चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपण बोललं पाहिजे. सर, आज के पत्रकार परिषद दरमियान क्या बता सकते हैं? नहीं, आज जो कंगना राणावत जी ने कल महाराष्ट्र सदन का एक चक्कर मारा और उसके बाद उन्होंने इच्छा व्यक्त की वहाँ रहने की, मगर महाराष्ट्र सदन के लोगों ने उनको स्पष्ट बता दिया है कि वो यहाँ रह सकती नहीं है. मुख्यमंत्री का जो रूम है उनको मिल सकता नहीं है. और उसके बाद कंगना राणावत जी ने वहाँ से वो निकल गई और अपने प्रोग्राम पे निकल गई. अभी उसके ऊपर मिर्ची ये संजय राजाराम राउत को लगी. मेरे को ये संजय राजाराम राउत को पूछना है कि कंगना राणावत जी तो एक सांसद है, लोगों के बीच में से चुने हुए सांसद है, और उन्होंने इच्छा व्यक्त की, वैसे उनको मना किया गया.
मगर तुम्हारे उद्धव ठाकरे जी जब भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तभी तुम्हारे मुख्यमंत्री का जो घर है वर्षा नाम का, वहां वर्षा में सचिन वाजे कितने दिन आके रहता था। बैग सूटकेस लाके उधर उनको ले एक रूम रखी जाती थी। जो सचिन वाजे आज जेल में है वो तुम्हारे उद्धव ठाकरे जब भी मुख्यमंत्री थे तभी वो घर में कैसे रहते थे? इस सवाल का जवाब संजय राजाराम राउत देंगे क्या? और उसके साथ उनके रेसिडेंस ऑफिशियल बंगलो जो उनका दिल्ली में है सांसद का, वहां कितने बॉलीवुड एक्टर्स आके वहां शूटिंग करती है, उसका भी थोड़ा हिसाब उन्होंने कभी तो देना चाहिए ना। दूसरों के ऊपर उनको बहुत मिर्ची लगती है मगर खुद वो क्या जो काम करते हैं उसके बारे में वो बोलते नहीं है कभी। संजय राउत कंगना राउत जी पर निशाना लगाते हुए उन्होंने ऐसा कहा कि कंगना रनौत बहुत बड़ी हस्ती है, उनको तो राष्ट्रपति सदन में निवास देना चाहिए। देखिए, कंगना रनौत जी को राष्ट्रपति के यहाँ निवास है या हिमाचल में निवास है वो अलग बात है, मगर तुम्हारे निवास में तुम्हारे खुद के सांसद भवन घर में तुम किसको किसको लाके किस किस की बॉलीवुड शूटिंग वहां करते हैं संजय राउत, ये कभी ना कभी तो इसका फोटोग्राफ और वीडियो फिर हमको भी दिखाना पड़ेगा। कंगना रनौत जी आज एक सांसद है, लोगों के लाखों लोगों के बीच में वो चुन के आई है। तुम्हारे जैसे बैकडोर एंट्री लेके राज्यसभा मेंबर नहीं बनी है वो। इसे किसी भी महिला के ऊपर किसी टीका टिप्पणी करने के पहले खुद के गिरबान में झांकना चाहिए। उज्ज्वल निकम ने कसाब को फांसी देने में मदद की, लेकिन अभी उनके ऊपर भाजपा का और आरएसएस का सिक्का बैठा हुआ है, ऐसा। देखिए, उज्ज्वल निकम जी एक राष्ट्रभक्त है। उन्होंने कसाब जैसे एक बड़े टेररिस्ट को के खिलाफ मुकदमा लड़ाया और हमारे भारत सरकार को जीत हासिल करके दी। मगर जो उनके ऊपर आलोचना करने वाले जो ये संजय राउत जैसे लोग हैं, मैं उनको पूछना चाहता हूं, फिर महाविकास आघाड़ी में एक मुझे लगता है माजिद मेनन नाम के एक बड़े वकील है जो शरद पवार गुट में है, जिन्होंने बड़े बड़े टेररिस्ट की केसेस उनके तरफ लड़ाए है। फिर बॉम्ब ब्लास्ट के जो आरोपी है उनके तरफ से उनके बाजू से उन्होंने केस लड़ाए है। तो उनके बारे में उन्होंने कभी आरोप नहीं लगाया है माजिद मेनन ये बड़े वकील के बारे में। इनको सिर्फ हमारे उज्ज्वल निकम जी क्यों बुरे लगते हैं? फिर जो माजिद मेनन सारे टेररिस्ट की जो बाजू लेते हैं, उनके लिए केसेस लड़ाते हैं, उनको विरोध करने की हिम्मत संजय राउत करेंगे क्या? ये सवाल उनको पूछूंगा। संजय राउत ऐसा भी कह रहे हैं कि पुणे और नासिक ड्रग्स के केंद्र बनने जा रहे हैं, और ये जो पुणे और नासिक में ड्रग्स आ रहा है वो गुजरात से आ रहा है। गुजरात ड्रग्स का बहुत बड़ा केंद्र है। देखिए, सबसे बड़ा केंद्र तो संजय राउत को बोलूंगा कि कलानगर में मातोश्री नाम का एक बिल्डिंग है, उसके 3rd फ्लोर पे है। ड्रग माफिया का बहुत बड़ा दोस्त वहां उधर रहता है, उनकी जांच करनी चाहिए। उड़ता पंजाब के बाद उड़ता मातोश्री नाम का एक पिक्चर निकालने का टाइम आ गया है और वो लोगों को सच बताने का टाइम आ गया है। ये इनका ये एक साथी, युवा साथी ड्रग्स के लोगों के साथ कहां बैठा रहता है, कैसे उनको ताकत देता है, ये कभी तो इंफॉर्मेशन बाहर लानी चाहिए। और उसके बाद मुझे विश्वास है ये संजय राउत कभी भी ड्रग्स के विषय के बारे में बोलने की हिम्मत भी नहीं करेंगे। जो ड्रग्स की घटनाएं सामने आ रही है उसके ऊपर संजय राउत और देवेंद्र फडणवीस की तरफ इशारा कर रहे हैं, उनके ऊपर निशाना। देखिए, संजय राउत जी को मालूम है कि अगर ड्रग्स का सफाया कोई महाराष्ट्र से कर सकता है तो वो सिर्फ देवेंद्र फडणवीस जी ही कर सकते हैं। पिछले 5 साल में 2.5 साल हमारी महायुति की सरकार थी और 2.5 साल इनकी महाविकास आघाड़ी की सरकार थी। जब इनके खुद उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे, खुद इनके अनिल देशमुख इनके होम मिनिस्टर थे, तभी इन्होंने ड्रग्स के बारे में कोई भी बड़ी भूमिका क्यों नहीं ली? क्या मातोश्री के 3रे फ्लोर से उनके एक युवा साथी का इस चीज को विरोध था कि ड्रग्स का सफाया ना करे क्योंकि उनको किसी को पॉलिटिकल प्रोटेक्शन देना था? इस सबका जवाब संजय राउत ने कभी तो देना चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।